Let's start. Good morning. It's 27th July, 27 जुलै. आज एक आर्टिकल आहे, एडिटोरियल आहे, स्कॅन्डलायझिंग ॲज कंटेम्प्ट ऑन प्रोसिडिंग अगेन्स्ट प्रशांत भूषण. आता नेमकं मॅटर काय आहे ते समजून घ्या. एक प्रशांत भूषण हे एक लॉयर आहे आणि त्यांनी जे आहे तर जे काही आपले चीफ जस्टिस आहेत त्या जस्टिसच्या अगेन्स्ट काही कमेंट केलेल्या आहेत. मग त्याच्याशी रिलेटेड हे आर्टिकल आहे. नेमकं काय आहे, नेमक्या काय कमेंट केलेल्या होत्या, त्यांनी दोन पद्धतीच्या कमेंट केलेल्या होत्या. एक जी कमेंट आहे ती जनरल कमेंट आहे कोर्टाच्या विरोधात. मागच्या 6 वर्षामध्ये जे काही जस्टिस झालेले आहेत, जे चीफ जस्टिस झालेले आहेत, तर त्यांनी काय काय केलं त्याच्याशी रिलेटेड. आणि दुसरे जे साळवे म्हणून जस्टिस आहे त्यांचा एक फोटो त्यांनी शेअर केलेला आहे. तो नेमका काय पुढे आपण बघू. सो अशा पद्धतीचा एक मॅटर आहे. नेमकं काय आहे ते आपण क्लिअरली आता समजून घेऊ. ओके, बघा हा तो फोटो आहे जो त्यांनी शेअर केला होता. आता आजपासून आपण क्लोज टेस्ट आतापर्यंत आपण बऱ्यापैकी बघितले. आता थोडस जरा चेंज म्हणून जरा एक आरसी बनवलेला आहे. त्या आरसी वरचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण याच्यामध्ये बघू. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. ठीक आहे. सो काही क्वेश्चन विचारले गेलेले आहेत, त्याचे आन्सर आपल्याला करायचे आहेत. ओके, पहिलं हेडलाईन आहे, टाइम टू रिव्हिजिट द आयडिया ऑफ स्कॅन्डलायझिंग इन कंटेम्प्ट लॉ अशर इन ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी. ठीक आहे. सो हा जो वेळ आहे त्या वेळेनुसार जर आपण बघितलं तर काय करायला सांगितलेलं आहे की फॉलोइंग जे पॅसेज आहे तो वाचायचा आहे. टाइम टू रिव्हिजिट द आयडिया ऑफ स्कॅन्डलायझिंग. व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्कॅन्डलायझिंग? स्कॅन्डलायझिंग मीन्स ज्याला आपण काय म्हणू शकतो, अब्यूज करणं वगैरे जे म्हणतो किंवा अपमान करणं इन कंटेम्प्ट लॉ. मग जो काही आयडिया ऑफ स्कॅन्डलायझिंग, जे की एखाद्याला अब्यूज करणं किंवा काहीतरी वाईट म्हणणं, त्याचा अवहेलना करणं असं जे म्हणतो आपण, तर त्या स्कॅन्डलायझिंगचा जो काही ऍक्ट होता कंटेम्प्ट लॉ, त्याला काय केलं पाहिजे, अशर इन. अशर म्हणजेच काय, अशर इनचा अर्थ होतो इंट्रोड्यूस करणं ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी. मग ह्यातूनच ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी म्हणजे जी काही लॉ मधली, न्याय व्यवस्थेमधली जी काही अकाउंटेबिलिटी आहे ती प्रामाणिकपणा किंवा त्यातली जी ट्रान्सपरन्सी आहे याच्याशी रिलेटेड. ठीक आहे. पुन्हा एकदा हेडिंग बघू. टाइम टू रिव्हिजिट द आयडिया ऑफ स्कॅन्डलायझिंग इन कंटेम्प्ट लॉ. आपल्या लॉ मध्ये काय केलेलं आहे, कंटेम्प्ट लॉ केलेला आहे. म्हणजेच काय, कोर्टाची किंवा चीफ जस्टिस वगैरे जे असतील किंवा जे कोर्टाचे रक्षक आहेत त्यांची जर अवहेलना होत असेल तर त्याच्या अगेन्स्ट एक लॉ असतो कंटेम्प्ट लॉ, अशर इन ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी. म्हणून त्या लॉच्या विषयी ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी चेक करून आणि कंटेम्प्ट लॉ जो आहे याची स्कॅन्डलायझिंग, ते ह्या दोन गोष्टींचे जे आहेत तर विचार करून ते जी आपण स्कॅन्डलायझिंगचा ऍक्ट बनवलेला आहे, जो कंटेम्प्टचा लॉ आहे, त्यामध्ये रिथिंक करण्याची, त्याला पुन्हा एकदा चेक करण्याची गरज आहे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, आता हा पॅराग्राफ 1, 2, 3, 4 अशा टाईप मध्ये घेतलेले आहे. जरा बघूयात काय नेमकं. तर आतापर्यंत आपण बघितले क्लोज टेस्ट होते. आता थोडस पॅराग्राफच्या फॉर्म मध्ये, म्हणून ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न येणार आहे. सो प्रश्न विचारले जातील. मी काय केलंय की आरबीआयला ज्या पद्धतीने विचारलं गेलं होतं पॅरा 1, 2, 3 2017-18 मध्ये, पॅरा 1, 2, 3, 4 आणि मग त्याच्यावर बेस क्वेश्चन, तो त्या पॅटर्न मध्ये मी घेतलाय. ठीक आहे. सो बघा, पॅराग्राफ 1 आपल्याला एक पॅरा दिलेला आहे. The initiation of proceedings for criminal contempt of court against lawyer activist Prashant Bhushan has once again brought under focus the necessity for retaining the law of contempt as it stands today. ठीक आहे. बघा, इनिशिएशन ऑफ प्रोसिडिंग्स म्हणजेच कारवाई, फॉर क्रिमिनल कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. क्रिमिनल कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, कोर्टाची जी काही अवहेलना करणं आहे त्याच्या अगेन्स्ट मधलच्या ज्या काही प्रोसिडिंग आहे, कार्यवाही आहे, ती करण्यात आलेली आहे. कुणाच्या अगेन्स्ट लॉयर ऍक्टिव्हिस्ट प्रशांत भूषण. प्रशांत भूषण नावाचे जे काही ऍक्टिव्हिस्ट आहे, लॉयर आहे, वकील आहे आणि कार्यकर्ते सुद्धा आहेत, तर त्यांच्या अगेन्स्ट जे आहे तर ते काय, हॅज वन्स अगेन ब्रॉट अंडर फोकस, ते पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेले आहेत. द नेसेसिटी फॉर रिटेनिंग द लॉ ऑफ कंटेंट ऍज इट स्टँड्स टुडे. जसं की लॉ ऑफ कंटेंट सध्या आहे त्यानुसार जर आपण बघितलं तर त्यानुसार
कोर्टाने जे आहे तर कार्यवाही जी आहे त्या कंटेम्प्ट ऑफ कोर्ट अगेन्स्ट लॉयर ऍक्टिव्हिस्ट त्यांच्या अगेन्स्ट जे आहे तर काय केलंय कार्यवाही सुरू केलेली आहे. कशाबद्दल? रिटेनिंग द लॉ ऑफ कंटेंट. कंटेम्प्टचा लॉ जो आहे त्याला मेंटेन करण्यासाठी, त्याला रिटेन करण्यासाठी, त्याची व्हॅल्यू जी आहे ती कीप जशी आहे तशी ठेवण्यासाठी जे आहे तर काय केलेलं आहे, प्रशांत भूषण यांच्या विरोधात कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. ओके, एवढं कळलं. पुढे, इन अन एरा इन विच सोशल मीडिया आर फुल ऑफ क्रिटिक्स. मग जसं की आपण बघितलं की सध्या आपण ज्या जगात जगतोय ते सोशल मीडिया जे आहे तो भरपूर जास्त आहे, ज्याच्यावरती फुल ऑफ क्रिटिक्स, ज्याच्यामध्ये काय काय असतात, क्रिटिक्स असतात, कमेंटेटर्स असतात म्हणजे भरपूर कमेंट करणारे असतात, अँड ऑब्झर्वर्स हु डीम इट नेसेसरी. मग आणि काही ऑब्झर्वर असतात, काही बघणारे असतात की जे फक्त काय करतात ते सगळ्या कमेंट वगैरे बघतात. डीम इट नेसेसरी टू एअर देअर व्ह्यूज इन मेनी अनस्ट्रेंड. मग जर आपण बघितलं की काय करतात असे भरपूर आहेत की इट नेसेसरी टू एअर. टू एअरचा अर्थ काय? स्प्रेड करणं. इथं टू एअर देअर व्ह्यूज, मग त्यांचे स्वतःचे व्ह्यू जे आहेत ते काय करतात, स्प्रेड करतात, दर्शवतात. इन मेनी अनरिस्ट्रेन अँड अनइनिबेटेड वेज. वेगवेगळ्या अनरिस्ट्रेन, काल परवाचा अर्थ बघितला होता, हा शब्द आला होता. अनकंट्रोलेबल त्याचा अर्थ होतो. अँड अनइनिबेटेड, इनिबेटेड म्हणजे केअर फ्री, म्हणजेच काय, असे भरपूर लोक की जे कंट्रोल म्हणजे ज्याच्यावरती बंधनं आहेत त्याच्या बाहेर जाऊन आणि केअर फ्री, कुणाची काळजी न करता बिनधास्त सोशल मीडियावरती त्याच्या माध्यमातून भरपूर क्रिटिक्स आणि कमेंटेटर्स कमेंट वगैरे जे आहेत ते पास करतात. द हायर ज्युडिशियरी शुड नॉट रिअली बी एक्सपेंडिंग. द हायर ज्युडिशियरी म्हणजे जे सर्वोच्च न्यायालय म्हणू शकतो आपण, ती जी आहे समजा सर्वोच्च जी न्याय व्यवस्था आहे त्यातले सर्वात वरती जे आहेत, शुड नॉट रिअली बी एक्सपेंडिंग, एक्सपेंड करणं, स्पेंड करणं. सो त्यांनी काय नाही केलं पाहिजे, रिअली एक्सपेंडिंग इट्स टाइम, स्वतःचा वेळ, अँड एनर्जी आणि एनर्जी, शक्ती, इन्व्होकिंग इट्स पॉवर टू पनिश फॉर कंटेम्प्ट फॉर इटसेल्फ, कंटेम्प्ट ऑफ इटसेल्फ. मग न्यायालयाने जे सर्वोच्च यांनी जे तर काय नाही केलं पाहिजे, स्वतःचा वेळ आणि एनर्जी ही वाया नाही घातली पाहिजे. इट्स पॉवर टू पनिश, इन्व्होक, स्वतःचीच अपील करण्यासाठी, स्वतःचीच पॉवर जी आहे जी काही दाखवण्यासाठी, टू पनिश फॉर कंटेम्प्ट ऑफ इटसेल्फ, स्वतःचे जी पॉवर आहे किंवा याच्याबद्दल जे काही कंटेम्प्ट केलं जात आहे त्याला दाखवण्यासाठी पुन्हा पुन्हा स्वतःचा वेळ आणि एनर्जी वाया घालायला नको. ठीक आहे. सो आर्टिकल मध्ये पुढे आपल्याला कळेल, दोन्ही पण वे मांडलेले आहेत, नेमके काय आहे ते समजून घेऊ. पहिल्या पार्ट मध्ये मग लक्षात आलं एवढं, प्रशांत भूषण यांनी त्या ट्विट केलं होतं आणि जे काही सांगितलं होतं त्याच्या अगेन्स्ट एक कार्यवाही केली जाते कोर्टाकडनं, म्हणजे प्रोसिडिंग सुरू झालेल्या आहेत त्या सांगितल्या. त्याच्यानंतर सोशल मीडियाचं एज आहे त्यामुळे कमेंट्स, क्रिटिक्स होणारच, आपली शक्ती वाया घालवू नये असं याच्यामध्ये सूचित करण्यात आलं. ओके. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ द वर्ड टू एअर मीन्स एअर. टू एअरचा अर्थ काय इथं सांगू, जल्दी जल्दी बोलो. टू फोर्स, accept, spread, to blow, leave. विष्णू बोलो, सांगा पटपट काय येईल. टू एअरचा अर्थ काय आहे? टू फोर्स आहे, टू ऍक्सेप्ट आहे, टू स्प्रेड आहे, टू ब्लो आहे. सी करेक्ट आन्सर आहे. टू करेक्ट आन्सर आहे, टू स्प्रेड. आन्सर असेल टू स्प्रेड. अगेन्स्ट whom the proceedings for criminal contempt of court. कुणाच्या विरोधात ह्या सगळ्या ज्या काही क्रिमिनल प्रोसिडिंग आहे ते चालू आहे, कुणाच्या अगेन्स्ट आहे सांगा. प्रसाद भूषण, प्रशांत भूषण, पद्मभूषण, प्रतीक भूषण, प्रशांत भिसे. बोलो जल्दी जल्दी. आरती, ईशाना, विष्णू, MI, जितेंद्र. करेक्ट आन्सर आहे बी, प्रशांत भूषण. ऑप्शन आपल्याला असेच येतील बरं का, म्हणजे खूप क्लोज असतील. जनरली आपण शॉर्ट मध्ये लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो, हे करंट अफेअर्स मध्ये पण कामा येऊ शकतं. तिकडे आपण PB म्हणून असं लक्षात ठेवतो पण सगळेच PB दिसतील, मग तिथं जे आहे तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे काय. ओके चलो नेक्स्ट. ओके का, इतकं लक्षात आलं, चालायचं पुढे. चलो पॅरा 2. While it may not be reasonable to expect that the courts should ignore every allegation or innuendo, याचा अर्थ असतो हिंट देणं, and every piece of scurrility. Scurrility म्हणजेच काय, अब्यूज करणं. पुन्हा तेच त्याचा अर्थ कंटेम्प्टशी रिलेटेडच, म्हणजे काही वाईट म्हणणं किंवा अवहेलना करणं. There is much wisdom in giving a wide latitude to publicly voice criticism and strident questioning. Strident means arising, येणारे,
क्वेश्चनिंग ऑफ द कोर्ट्स वेज अँड डिसिजन वाईल इट मे नॉट बी रिझनेबल. तेवढं रिझनेबल नाहीये. काय रिझनेबल नाहीये? टू एक्सपेक्ट दॅट द कोर्ट शुड इग्नोर. पण कोर्टाने सगळं काही इग्नोर करणं, एव्हरी ॲलिगेशन अँड ऑर इनियंडो म्हणजेच काय, एखादी जी काही ॲलिगेशन केलं जातं किंवा काही त्यांच्या अगेन्स्ट जे काही बोललं जातं ते प्रत्येकच वेळेस त्यांनी अँड एव्हरी पीस ऑफ स्क्युरिलिटी आणि जेवढं शिवीगाळ करणं किंवा जेवढं वाईट म्हणणं आहे हे प्रत्येक वेळेसच कोर्टाने इग्नोर करणं हे तेवढं रिझनेबल नाही वाटत. देर इज मच विजडम, खूप जास्तीचा विजडम दिलेला आहे इन गिव्हिंग अ वाईड लॅटिट्यूड टू पब्लिकली व्हॉइस क्रिटिसिझम अँड स्ट्रायडिंग क्वेश्चनिंग ऑफ द कोर्ट्स वे अँड डिसिजन. मग कोर्टाचे वेज आणि डिसिजन ज्या आहे, ज्या काही पब्लिकली मांडले जातात त्या सगळ्यामध्ये पब्लिकला क्रिटिसाइज करण्याचा जो आहे तो खूप जास्तीचा फ्रीडम आपल्याकडे जो आहे तो देण्यात आलेला आहे. मिस्टर Bhushan is no stranger to the art of testing the limits of the judiciary tolerance of criticism. मग इतका फ्रीडम दिलेला आहे त्यामध्ये जर आपण बघितलं तर मिस्टर भूषण, प्रशांत भूषण जे आहेत ते इज नो स्ट्रेंजर टू द आर्ट ऑफ. नो स्ट्रेंजर टू द आर्ट ऑफ म्हणजे काय, नो स्ट्रेंजर म्हणजे काही नवीन नाही आहे, म्हणजे हे नेहमीच आहे. टू द आर्ट ऑफ टेस्टिंग द लिमिट्स ऑफ द ज्युडिशियरीज टॉलरन्स ऑफ क्रिटिसिझम. मग ज्युडिशियरी न्यायामध्ये समाविष्ट असणारे जे काही न्याय व्यवस्थेमधील लोक आहेत किंवा न्याय व्यवस्था आहे याला प्रत्येक वेळेस क्रिटिसाइज करणं, याला प्रत्येक त्याच्यावरती टीका करणं आणि त्यांचे जे आहे तर या टीकावरती टीका केली जाते यासाठी ते नवीन नाहीये, म्हणजे ते पूर्वीपासूनच टीका वगैरे करतात. अँड टेस्टिंग द लिमिट्स ऑफ ज्युडिशियरी पॉवर म्हणू शकतो. न्यायालयाची किंवा न्यायालयीन व्यवस्थेची जी काही पॉवर आहे ती चेक करण्यामध्ये हे नेहमी काय आहेत, अग्रेसर आहेत. म्हणजे नेहमी काय करतात, अशा टीका टिप्पणी करण्यामध्ये ते फेमस आहे. ही हॅज मेड ॲलिगेशन्स ऑफ करप्शन अगेन्स्ट जजेस इन द पास्ट. यांनी काय काय केलेलं आहे, वेगवेगळे ॲलिगेशन्स, आरोप लावलेले आहेत, करप्शनचे आरोप लावलेले आहेत. जे जज झाले मागचे पास्ट मध्ये जे काही जजेस होऊन गेलेले आहेत त्यांच्या अगेन्स्ट काय केलेलं आहे, आरोप लावलेले आहेत करप्शनचे. अँड हॅज बीन हॉल्ड अप म्हणजेच काय, त्यांना खेचणे, हॉल्ड अप फॉर इट. आणि मग त्यांना जे तर याच्याबद्दल टीका पण केल्या आणि त्यांना जे याच्याबद्दल काही ना काहीतरी एक्सप्लेनेशन द्या असं सुद्धा ठणकावून सांगितलेलं आहे. द लेटेस्ट प्रोसिडिंग्स कन्सर्न 2 ट्वीट्स बाय हिम. मग ह्या सध्या ज्या चाललेल्या आहे त्यांच्यावरती ज्या प्रोसिडिंग चालू आहे, कार्यवाही चालू आहे, त्या 2 ट्वीट बद्दल चालू आहे. वन, अ जनरल कमेंट ऑन द रोल ऑफ सम जस्टिस ऑफ इंडिया इन द लास्ट 6 years. मागच्या 6 वर्षामध्ये या चीफ जस्टिसनी नेमकं काय केलं, CJI म्हणतात त्याला, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. मग यांनी जे तर आता मागच्या 6 वर्षामध्ये नेमकं केलं काय. अँड अनदर, पहिलं हे झालं, आणि दुसरं टार्गेटिंग द करंट CJI बेस्ड ऑन अ फोटोग्राफ. सध्याचे CJI जे आहे, चीफ जस्टिस जे आहे इंडियाचे, त्यांचा एक फोटोग्राफ जो आपण सुरुवातीला बघितलं, त्यांचं नाव साळवे. मग त्यांच्या अगेन्स्ट जे आहे तो एक टार्गेटिंग द करंट CJI बेस्ड ऑन अ फोटोग्राफ. त्या फोटोग्राफच्या अगेन्स्ट जे आहे तर तो दुसरं ट्विट केलेलं होतं, त्याबद्दल हे बोललं जात आहे. ठीक आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द फ्रेज नो स्ट्रेंजर टू द आर्ट ऑफ मीन्स हिअर? सांगा. अननोन फ्रॉम द फॅक्ट, अननोन, ऑलरेडी नोन फॉर, इन अ न्यू फेज, नोन. सांगा, पटपट बोलो, जल्दी जल्दी जल्दी. काय अर्थ होतो नो स्ट्रेंजर टू द आर्ट म्हणजे? विष्णू म्हणताय ए, MI म्हणताय ए. बोलो बोलो जल्दी जल्दी. नो स्ट्रेंजर म्हणजे अनोळखी नाहीये, म्हणजेच काय, ओळखीचं आहे. आणि म्हणून ऑलरेडी नोन फॉर, ई इज द करेक्ट आन्सर. कोणता आन्सर येईल? ई, ऑलरेडी नोन फॉर. जसं की आपण बघितलं की ते नवीन नाहीये, म्हणजेच काय, ते जुने, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, म्हणून करेक्ट आन्सर असेल ई. व्हॉट आर द ॲलिगेशन्स मेड बाय प्रशांत भूषण? प्रशांत भूषण यांच्याकडनं काय ॲलिगेशन्स करण्यात आलेले, सांगण्यात आलेले? सांगा, काय येईल ऑप्शन? कोणते कोणते ॲलिगेशन्स लावलेले? अच्छा, तुम्हाला जर मागचं बघायचं असेल तर काय काय ॲलिगेशन्स लावण्यात आलेले सांगा पटपट. वेळ भरपूर कमी बाकी आहे, पटकन सांगा. आतापर्यंत प्रशांत भूषण यांनी काय काय ॲलिगेशन्स लावलेले?
नो वन, बोलो जल्दी जल्दी. हाँ, ऑप्शन ए बी सी डी ई. अक्षय म्हणताय डी. एम आय म्हणताय ई. विष्णू म्हणताय डी. ठीक आहे. बघा, जे काही त्यांनी लावलेले ॲलिगेशन्स आहेत ते कोणाच्या अगेन्स्ट आहे? जजेसच्या, चीफ जस्टिस आणि जस्टिस जज लोक जे आहेत ते त्यांच्या अगेन्स्ट आहे. म्हणून करेक्ट आन्सर असेल बी, बॉम्बे. बॉम्बे इज द करेक्ट आन्सर. का? कारण जजेसच्या अगेन्स्ट लावलेले आहेत. ते वाक्य सापडेल बघा. आपण जर बघितलं, हे बघा, सम चीज प्रोसिडिंग्स कन्सर्न करप्शन अगेन्स्ट जजेस इन द पास्ट. हे बघा इथं. मग कोणाच्या अगेन्स्ट आहे? जजेसच्या. म्हणून मग करेक्ट आन्सर जे असेल ते कोणतं? अगेन्स्ट जजेस. सो बी इज द करेक्ट आन्सर. पहिल्याचा असेल ई आणि दुसऱ्याचा असेल डी. ओके. तिसरा पॅरेग्राफ. द रिझन वाय द कन्सेप्ट ऑफ कंटेम्प्ट, द reason why the concept of contempt exists is to insulate means protect करना the institution from unfair attacks and prevent a sudden fall in judiciary's reputation in the public eye. बघा, the reason why, मग नेमकं contempt ची जी कन्सेप्ट आहे ती कशी उदयाला आली होती? की जे काही कोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट असेल किंवा सगळे कोर्ट जे असतील, न्याय व्यवस्था जे असेल, त्यांचं जे तर बचाव करण्यासाठी फ्रॉम अनफेअर अटॅक्स अँड प्रिव्हेंट अ सडन फॉल इन ज्युडिशियरी रेप्युटेशन. मग जर आपण बघितलं की ज्युडिशियरी जी आहे, न्याय व्यवस्था जी आहे, त्यांचं जे रेप्युटेशन आहे ते पब्लिकच्या नजरेमध्ये कमी होऊ नये यासाठी आणि त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी कशामधून? अनफेअर अटॅक्स, जे काही अनफेअर जे काही अटॅक केले जातात किंवा जो निर्णय दिला जातो तो निर्णय मान्य नाहीये किंवा अशाशी रिलेटेड जे काही अटॅक्स होतात त्यापासून वाचवण्यासाठी जे आहे तर कन्सेप्ट ऑफ कंटेम्प्ट जी आहे ती आली होती. ठीक आहे. हाऊ सेन्सिटिव्ह शुड द कंट्रीज हायेस्ट कोर्ट बी टू इट्स आउटस्पोकन क्रिटिक्स. मग नेमकं कोर्टाने जे आहे तर जो हायेस्ट कोर्ट आहे त्याने किती सेन्सिटिव्ह असलं पाहिजे? व्हॉट वुड बी मोर ज्युडिशियस, काय नेमकं जास्त न्यायालयाच्या दृष्टिकोनातून योग्य असेल? इग्नोरिंग ऍडव्हर्स रिमार्क्स ऑर सीकिंग टू मेक अन एक्झाम्पल सम प्रिन्सिपल ऑथर्स ऑफ सच क्रिटिसिझम टू प्रोटेक्ट द इन्स्टिट्यूशन. मग नेमकं काय असलं पाहिजे? एक तर या रिमार्क जे काही अशा टीका टिप्पणी केल्या जातात त्याला ऍडव्हर्स मीन्स विरुद्ध, रिमार्क्स ऑर सिकिंग टू मेक, सिकिंग म्हणजे सेट करणं, सो एक तर इग्नोर करा अशा रिमार्क किंवा एक एक्झाम्पल सेट करा. असे काही ऑथर्स जे काही प्रिन्सिपली म्हणजे काय कलेक्टिव्हली आपण बघितलं त्यांच्यापैकी आता हे यांनी प्रशांत भूषण यांनी टिप्पणी केली, हे झाले ऑथर. ठीक आहे, ट्विट केलं ते झाले ऑथर. मग या प्रिन्सिपल ऑथर्स ऑफ सच क्रिटिसिझम टू प्रोटेक्ट द इन्स्टिट्यूशन, ह्यासारखे जे काही असे जे ऑथर्स आहेत यांना काय केलं पाहिजे तर यांना इतकी कडक शिक्षा दिली पाहिजे की ज्या माध्यमातून एक एक्झाम्पल सेट होईल आणि रेप्युटेशन जे आहे ज्युडिशियरीचं ते वाढेल. सो दोन्ही पैकी एक गोष्ट कोणती केली पाहिजे याबद्दल इथे विचारलं जाते. द ओरिजिन ऑफ दिस डायलेमा लाईज इन द पार्ट ऑफ द कंटेम्प्ट लॉ. द ओरिजिन ऑफ दिस डायलेमा, डायलेमा मीन्स द्विधा स्थिती. मग ती जी आज जर आपण बघितलं ही द्विधा स्थिती जी निर्माण झालेली आहे तिचं जे ओरिजिन आहे, त्याचं जे मूळ आहे ते लाईज इन द आहे द पार्ट ऑफ कंटेम्प्ट लॉ. कंटेम्प्ट लॉचा जो छोटा पार्ट आहे त्या पार्ट मध्ये ते आहे. कोणत्या पार्ट मध्ये? दॅट क्रिमिनलाइज एनिथिंग दॅट स्कॅन्डलाइज ऑर टेन्स टू स्कॅन्डलाइज द ज्युडिशियरी. असं कोणतीही गोष्ट की जी एकतर प्रत्यक्षरित्या स्कॅन्डलाइज करते, प्रत्यक्षरित्या अवहेलना करते किंवा टेन्स टू म्हणजे च्या पलीकडे जात आहे किंवा त्या अवहेलना करण्याच्या मार्गावरती आहे. ठीक आहे, ज्युडिशियरी न्यायालयाला, ऑर लोवर्स द कोर्ट्स ऑथॉरिटी किंवा कोर्टाचे जे काही ऑथॉरिटी आहे त्यांची ऑथॉरिटी कमी करतं. इट मे बी द टाइम टू रिव्हिजिट दिस क्लॉज. म्हणून ह्या 2-3 शब्दांमुळे जे आहे तर काय होतंय डायलेमा जो आहे तो तयार होतोय. ठीक आहे, सो या पद्धतीने ते सांगितलं जातंय. इट मे बी टाइम टू रिव्हिजिट दिस क्लॉज. म्हणून आता ती सध्या वेळ आहे की ज्या वेळेमध्ये काय केलं पाहिजे, या क्लॉजला जे आहे ते कुठेतरी बदललं पाहिजे. ओके, याच्यावर बेस क्वेश्चन बघू आता. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द फ्रेज इन द पब्लिक आय मीन्स हिअर? पब्लिक आय काय नेमका अर्थ होतो? पटकन सांगा. टाइम इज टू शॉर्ट.
जल्दी बोलो. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द फ्रेज इन द पब्लिक आय मीन्स हिअर. पब्लिक आय याचा अर्थ काय? ईशाना म्हणताय ई. ठीक आहे. अजून एम आय म्हणताय ई. अक्षय म्हणताय सी. ओके. द करेक्ट आन्सर इज ओपिनियन ऑफ पब्लिक. पब्लिकचं ओपिनियन. नोन फॅक्ट्स का बरं नाही होणार? पब्लिकचं काही त्याच्यामध्ये इथं जे दिलेलं आहे ते काय आहे? पब्लिक आय म्हटलेलं आहे, म्हणून मग नोन फॅक्ट्स नाही येणार. जर फक्त आय म्हटलं असतं इन द आय ऑफ समवन समथिंग, मग आपण नॉन फॅक्ट्स कन्सिडर केला असता. ठीक आहे. सो पब्लिकचा व्ह्यू आहे, म्हणून मग इथं ओपिनियन ऑफ पब्लिक ऑर द व्ह्यूज ऑफ द पब्लिक. वेअर डज द ओरिजिन ऑफ द डायलेमा लाय इन? कुठे लाय करतं? In the part of contempt law, in the part of contempt lawyer, in the part of contempt court, in the part of contempt discipline, in the part of contempt judge. बोलो जल्दी जल्दी, पटपट सांगा. सी, ए, बी, अजून बोलो जल्दी जल्दी, फास्ट. लास्ट क्वेश्चन आंसर आहे. अक्षय ई इन द पार्ट ऑफ कंटेम्प्ट जज. ठीक आहे. अजून एम आय फोन ई. बोलो जल्दी, लास्ट आहे. परत वाटायला नको राहूनच गेलं मरता मरता. ठीक आहे. द करेक्ट आन्सर इज ए इन द पार्ट ऑफ कंटेम्प्ट लॉ. लॉच्या कंटेम्प्ट मधलं होतं ते, नॉट लॉयर. लॉयर वगैरे नाहीये. बघून घ्या आन्सर हे इथं शेवटी. द डायलेमा इन द पार्ट ऑफ कंटेम्प्ट लॉ. ठीक आहे. म्हणून मग करेक्ट आन्सर असेल ए. ओके. इथपर्यंत क्वेश्चन आन्सर घेतले मी. वेळेची मर्यादा आहे, म्हणून मग आपल्याला हे पुढचं जे आहे ते थोडक्यात एकदम मिनिंग सहित जे आहे, तर हे दोन आपण पॅराग्राफ बघून घेऊ. ओके. Few would disagree that contempt power is needed to punish willful disobedience to the court orders. जसं की बरेच जण याला डिसएग्री होतील की कंटेम्प्ट पॉवर, जी काही कंटेम्प्टची पॉवर आहे ती पनिश विलफुल डिसओबिडियन्स टू द कोर्ट ऑर्डर्स. जे खरंच कोर्टाच्या ऑर्डरला जर माहिती असून सुद्धा विलफुल म्हणजे इच्छेने डिसओबिडियंट करतील, कोर्टाची जी काही दिलेली हे असेल जजमेंट असेल त्याला जर डिसअग्री करतील, म्हणजे तिथे कंटेम्प्टची पॉवर जी आहे त्याला आपण नीड टू पनिश, त्याला पनिश केलं पाहिजे असं म्हटलं जातं. त्याला बरेच जण डिसअग्री करतील. ॲज वेल ॲज इंटरफेरन्स इन द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस अँड ओव्हर थ्रेट्स टू जजेस. आणि त्यासोबतच अजून याला पण डिसअग्री करतील की ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस, जस्टिस जे आहेत, जे चीफ जस्टिस आहेत किंवा जस्टिस आहेत, त्यांना ओव्हर्ट म्हणजेच काय ओपनली थ्रेट्स टू जजेस, आणि ओपनली पद्धतीने थ्रेट देतील, धमकावणे. कुणाला? जज लोकांना. मग जज लोकांना धमकावणे किंवा न्याय व्यवस्थेचे जे काही रक्षक आहेत त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये इंटरफेअर करणं किंवा या पॉवरला, कंटेम्प्ट पॉवरला चेक करणं, याच्याशी काही लोक जे आहेत तर काय करतील? डिसएग्री करतील. However, it has been recognized by jurists that each time the offense of scandalizing the court or lowering the court's authority is invoked. मग तसं आपण जर बघितलं की ज्युरिस्ट पहिल्यापासून हे सांगतात की टाइम ऑफ ऑफेन्स जर एखादी स्कॅन्डलायझिंग किंवा लोअरिंग टू द कोर्ट्स ऑथॉरिटी हे जे आहे तर काय होतं? इन्व्होक होतं, प्रदर्शित होतं. सम टेंड टू बिलीव्ह दॅट, काही असं बिलीव्ह करतात की द कोर्ट हॅज समथिंग टू हाईड, कोर्टाकडे असं काहीतरी असलं पाहिजे की जे लपवलं जात आहे. इट वॉज बिलीव्ड इन 18th century England that it was necessary to be impartial and universally thought so that the blaze of glory around judges would stay undiminished. आता नेमकं बघा काय म्हटलंय. असं बिलीव्ह केलं जातं की 18व्या शतकामध्ये हे गरजेचं होतं. इंग्लंड दॅट इट वॉज नेसेसरी टू बी इम्पार्शियल, इंग्लंडचं लॉ असल्यामुळं टू बी इम्पार्शियल राहणं आणि सगळीकडनं युनिव्हर्सली जगमान्य विश्वमान्य असे जे थॉट्स आहे तेच फक्त पुढे नेणं हे त्यावेळेस गरजेचं होतं. सो दॅट द ब्लेज ऑफ ग्लोरी, ब्लेज मीन्स चमक, ग्लोरी मीन्स वैभव. द ब्लेज ऑफ ग्लोरी म्हणजेच काय? न्यायाचे जे काही ब्लेज ऑफ ग्लोरी म्हणू शकतो आपण, म्हणजे त्यातनं जे काही महत्वाचे असे अराउंड जजेस वुड स्टे अनडिमिनिश्ड. मग जर आपण बघितलं असे न्यायामधले किंवा असे जे लॉ आहेत याच्यामधले असे जे लॉ आहेत की जे लॉ खरंच गरजेचे आहेत ते की जजेसला किंवा जस्टिसला अनडिमिनिश करणार नाही, म्हणजेच काय त्यांच्या पॉवरला कमी करणार नाहीत, असे आपण ब्लेज ऑफ ग्लोरी म्हणून त्यांना काय केलं पाहिजे? सांभाळलं पाहिजे. हे कधी झालं होतं? 18th century मध्ये विचार केला गेला होता. ओके.
पुढे, however, the contempt doctrine fell into disuse and England abolished the offense of scandalizing the court in 2013. मग तसं जर बघितलं आपण तर कंटेम्प्ट डॉक्ट्राईन जे आहे ते फेल झालं, इनटू डिसयूज, युजफुल नाहीये असं ते कन्सिडर करण्यात आलं, आणि इंग्लंड जे आहे त्याला अबॉलिश करण्यात आलं द ऑफेन्स ऑफ स्कॅन्डलायझिंग द कोर्ट इन 2013. 2013 मध्ये इंग्लंडनेच काय करण्यात आलं, इंग्लंडकडनंच अबॉलिश करण्यात आलं हा गुन्हा जो आहे तो सांगण्यात आला, कोणता, स्कॅन्डलाइज करण्याचा. ठीक आहे. अँड लास्ट वन, थोडी स्पीड जास्त आहे कारण वेळ खूपच कमी राहिला त्यामुळे थोडं फास्ट सांगतोय. इन कॉन्टेम्पररी टाइम्स, अशा सध्याच्या घडीला, इट इज मोर इम्पॉर्टंट, हे खूप जास्त महत्वाचं आहे की कोर्ट्स आर सीन टू बी कन्सर्न अबाउट अकाउंटेबिलिटी. कोर्टाने स्वतःची काळजी घेतली पाहिजे की ते स्वतः ट्रान्सपरंट राहतील, अकाउंटेबल राहतील, सगळ्यांना सर्वमान्य जे आहे तर अशा पद्धतीनं न्याय देतील. दॅट ॲलिगेशन्स आर स्कॉच्ड बाय इम्पार्शियल प्रोब्स रादर दॅन थ्रेट्स ऑफ कंटेम्प्ट ऍक्शन अँड प्रोसेसेस आर ट्रान्सपरंट. मग असं म्हटलं जात आहे की दॅट ॲलिगेशन्स आर स्कॉच्ड बाय इम्पार्शियल प्रोब्स. मग जे कोणी इम्पार्शियल, अनबायस्ड पद्धतीने, इम्पार्शियल म्हणजे अनबायस, स्कॉच्ड बाय लादले जाणं किंवा सांगणं, रादर दॅन थ्रेट्स ऑफ कंटेम्प्ट ऍक्शन, मग ज्या गोष्टी, ज्या न्याय निवाडा असेल त्यांच्याबद्दलचे जे काही ॲलिगेशन्स असतील किंवा ते जे असतील ते जे तर ते जास्तीत जास्त फोर्सफुली सांगितले पाहिजे, न की कंटेम्प्ट ऍक्शन जे आहेत किंवा त्यांच्यावरती काय काय क्रिटिसाइज केलं ते, किंवा जे काही थ्रेट दिल्या गेल्या त्या प्रोसेसेस आर ट्रान्सपरंट. त्या प्रोसेसेसला ट्रान्सपरंट करण्यापेक्षा स्वतःच्या ज्या काही पद्धती आहेत त्या आधी जास्तीच्या ट्रान्सपरंट असायला पाहिजे, स्वतः अकाउंटेबल असलं पाहिजे. Unfortunately, in a system in which judges are not expected to disclose the reason for rescuing themselves, अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवानं, ज्या सिस्टम मध्ये जिथं जजेसनी स्वतः रिझन सांगितलं नाही पाहिजे, रिअक्युजिंग देमसेल्फ, स्वतःला जे तर रिक्यूज करण्यासाठी किंवा स्वतःला बाहेर काढण्यासाठी रिझन डिस्क्लोज नाही केलं पाहिजे. अँड इवन चार्जेस ऑफ सेक्शुअल हॅरासमेंट आर नॉट credibly investigated. It is only the fear of scandalizing the judiciary that restrains much of the media and the public from a more rigorous examination of the functioning of the judiciary. मग ज्या गोष्टी जास्तीत जास्त डिस्क्लोज नाही करायला पाहिजे त्याच जास्तीत जास्त डिस्क्लोज होतात, आणि इट इज ओनली द फिअर ऑफ स्कॅन्डलायझिंग द ज्युडिशियरी. आणि त्या माध्यमातून जी ज्युडिशियरी आहे, न्यायालयीन व्यवस्था आहे, त्याची अवहेलना होणं जे आहे ते that restrains much of the media and public. मग यामधून पब्लिकला आणि मीडियाला सुद्धा काय होतं, मोर रिगरियस एक्झामिनेशन, यामध्ये जास्त डोकं घालावं लागतं, आणि त्यामुळे जे आहे तर ऑन द फंक्शनिंग ऑफ ज्युडिशियरी, आणि त्यामुळेच काय होतं, फंक्शनिंग ऑफ ज्युडिशियरी जे आहे त्याच्यावरती सुद्धा काही बंधनं येतात. ओके.